पाहूया त्या विस्तृत बातम्या। सांगलीच्या करोली टी येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून करत आत्महत्येचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आपल्या मुलांच्या मदतीने पत्नीने पतीवर अंत्यसंस्कार देखील उरकून घेतल्याचा प्रकार घडला होता। कवठेमहांकाळ तालुक्यातल्या करोली टी येथील भरत करपे यांचा नीलाबाई करपे हिने प्रियकर बाबाजी करपे यांच्या मदतीने 28 मार्च रोजी मारहाण करत गळा दाबून खून करत गळफास लावून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला होता। त्यानंतर आपल्या दोन्ही मुलांच्या मदतीने व प्रियकराच्या साथीने रुग्णालयात दारू पिऊन मृत्यू झाल्याचं सांगत अंत्यसंस्कार केले होते। मात्र 12 दिवसांनी कवठेमहांकाळ पोलिसांना सदर घटनेची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केल्याचं उघडकीस आलंय। त्याचबरोबर खुनाच्या घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यामध्ये दोन्ही मुलांनी देखील मदत केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये पत्नी व मुलांसह प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे। नमस्कार, मी प्रवीण कुमार कांबळे, पोलीस निरीक्षक, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे। कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीत असलेले दूरक्षेत्र सलगरे यातील आमचे बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी गोसावी यांना त्यांच्या बीटमधील करोली गावामध्ये भारत इराप्पा करपे वय 58 वर्ष यांचा दिनांक 28 मार्च या दिवशी त्यांची मिसेस नीलाबाई करपे व तिचा प्रियकर बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव घेतलेला आहे। अशा पद्धतीचं खून केला याबाबतची माहिती गोपनीय माहिती मिळाली होती। त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने त्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली असता त्या दिवशी 9:15 वाजताच्या सुमारास भारत इराप्पा करपे यांना नीलाबाई, त्यांची पत्नी नीलाबाई व बाबूजी करपे ही दोघं मारहाण करताना पाहिलेली लोक होती। तसेच त्या दिवशी मारहाण केल्यानंतर त्यांना त्यांच्याच भावाच्या घराच्या खिडकीला गळ्यामध्ये ठिबक सिंचनाचा पाईप लावून गळफास लावून गळफास लावण्याचा बनाव केला होता। मात्र त्या ठिकाणी रोहन साळवे हा मुलगा वॉशरूम करता गेलेला असताना त्याने ते पाहिल्यानंतर त्यांना परत इथे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर इथे ते दारू पिऊन मयत झाले अशी खोटी बतावणी केली व त्यांचं पीएम न करता परत नेऊन त्यांचं प्रेत 4:30 वाजता दहन वगैरे केलेलं होतं। ही गोपनीय माहितीच्या आधारे खात्री केली। यावरून असं झालं की नीलाबाई तसेच बाबूजी करपे या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते। अनैतिक संबंधाला कुठेतरी अडथळा येत आहे भारत करपे यासाठी त्यांना मारहाण केली होती, काठीने मारहाण केली आणि परत नीलाबाई यांनी त्यांच्या गळा दाबून तिचा मय झाल्यानंतर हालचाल थांबल्यानंतर त्यांना नीलाबाई आणि बाबाजी या दोघांनी उचलून गळ्याला ठिबक सिंचनाचे पाईपमध्ये लावून खिडकीला अडकावून गळफास लावल्याचा असा बनाव केला होता। आणि त्यात सामील त्यांची मुलं देखील त्यांना ही बातमी तिच्या आईने सांगितली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे सर्व तपास केला असता जे गोपनीय बातमी होती ती पूर्णपणे खरी होती। भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गळा दाबून जीव ठार मारले। तसेच त्यांची मुले अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांचे प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। असं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाणे गुन्हा नंबर 131/2026 BNS कलम 103(1) 238 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत।